त्यांचं एक वाक्य मला नेहमी आठवतं की नदीचा प्रवाह जेव्हा वाहतो तेव्हा काडी कचरा हा नेहमी प्रवाहाबरोबर वाहत जातो, मेलेला मासा देखील प्रवाहाबरोबर वाहत जातो, पण जिवंत मासा हा नेहमी प्रवाहाच्या विरुद्ध पोहत असतो. त्यामुळे दिलीपराव प्रवाह कुठलाही असो कसाही असो एकाच दिशेने पोहत राहिले याबद्दल तुमच्या प्रामाणिकपणाबद्दल निष्ठेबद्दल मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. ज्यांचा उदय असतो त्यांचा अंत निश्चित असतो आणि ज्यांचा अंत होतो त्यांचा उदय निश्चित असतो. जिथे प्रकाश असतो तो जिथे संपतो तिथे अंधार येत असतो आणि जिथे अंधार असतो तिथे प्रकाश येत असतो. जे सत्तेत जातात ते विरोधी पक्षात जातात आणि विरोधी पक्षात असतात ते सत्तेत जातात. त्यामुळे हा प्रवास चालत राहणार आहे. पण यातली एक अजून अडचणीची गोष्ट मला लक्षात आली की जे अनेक वर्ष विरोधी पक्षात काम करतात ते सत्तारूढ पक्षात गेल्यानंतर देखील विरोधी पक्षासारखेच वागत असतात. नाही, मी रावते साहेबांकडे पाहून बोलत नाही बरं. मी आमच्या भाजपबद्दलही बोलतो. आमच्या इकडे आम्हाला इतकं सवय होती, इतके आंदोलन, इतके दर वेळेला पोलीस केसेस, बस आडवो, घेरावबंदी करो. मला अनेक लोक म्हणतात का हो क्या कहा थे वो गए वो दिन. ते म्हणजे तो भात मिळायचा आणि ती डाळ मिळायची, पाण्यामध्ये डाळ दिसायचीच नाही जेलमध्ये, आणि ती खाताना काय आनंद व्हायचा. म्हणजे अजूनही आमच्या इथल्या अनेक लोकांना सत्ता बोचते, त्यांना तेच दिवस आठवतात, कारण आयुष्यभर तेच केलं. त्यामुळे अजूनही जुन्या याच्यामुळे सत्तारूढ पक्षात असताना विरोधी पक्षासारखे वागतात आणि विरोधी पक्षात गेल्यानंतर सत्तारूढ पक्षासारखे वागतात. दिलीपरावांची विशेषता एक आहे की त्यांनी दोन्ही भूमिकेमधला समतोल आणि समन्वय राखून ठेवला आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वाचं लक्षण. विरोधी पक्षात कधी संयम सोडला नाही आणि सत्तारूढ पक्षाचा कधी अहंकार आणि उन्माद येऊ दिला नाही. मला आठवतं मी ज्यावेळी फार अडचणीत होतो, आमच्या साखर कारखाना टाकून चुकी केली आणि मला एका अधिकाऱ्याने त्रास दिला खूप. मी एकदा अजितदादांना सांगितलं की मला विचारलं की तुला प्रधानमंत्री व्हायचं आहे की याला ठोकायचं आहे, तर मी सांगेन मला याला ठोकायचं, मला प्रधानमंत्री नाही व्हायचं. इतका मला आजही त्याच्यावर राग आहे. तो मला दिसला की मी त्याला एकदा सांगितलं की तू सांभाळून राहा, माझ्या हातात सापडला तर तुला मी जे करतो ते बोलतो ते केल्याशिवाय राहत नाही, तुला सोडणार नाही. तो मला भेटतच नाही. आजकाल दिल्लीत आहे, कॅबिनेटला आला की माझ्याकडे खाली मान घालून सांगून जातो. आणि मी पण वाट पाहतो की त्याला केव्हा माझ्या मंत्रालयात ट्रान्सफर होईल, त्याला दरवाजासमोर 24 तास उभं करेल. शुक्रवार म्हणाले ती गोष्ट खरी आहे. मला आठवत नाही पण समाजवादी काँग्रेस ज्यावेळी होती त्यावेळी नंतर बरेच आमदार जे समाजवादी काँग्रेस त्यावेळी होते ते सगळे सोडून काँग्रेसमध्ये गेले. पण दिलीपरावांनी पवार साहेबांवर अडचणीच्या काळात देखील ते त्यांच्याबरोबर कायम राहिले. खरं म्हणजे राजकारणामध्ये मतभिन्नतेपेक्षाही विचारशून्यता हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे आपल्या विचाराबद्दलची कटिबद्धता ठेवण्यापेक्षा ज्यांचं राज्य येईल त्या पार्टीत जाण्याची स्पर्धा वाढते. आणि त्यामध्ये एक गोष्ट चांगली आहे की महाराष्ट्राच्या राजकीय पक्षांनी आपले बंगले घरं जेव्हा बांधली त्यांनी कंपाऊंड वॉल आणि दरवाजे बांधायला ते विसरले. त्याच्यामुळे कोण कोणाच्या घरात घुसतं आणि कुठे जातं काही कळत नाही. त्यामुळे कमीत कमी आहे बंगले तरी आहे, पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस तर डुप्लेक्स सारखी स्थिती होती की खालून वरती यायचे आणि वरतून खाली जायचे, पता चालायचा नाही केव्हा जायचं.